श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 9. आज्ञा अवाज्ञा विघ्नम. भैक्ष्यवृत्ते पंचसुनादी पातकक्षालनम तथा भक्त तरखड कथा निरूपण. बाबांच्या आज्ञेचे अवहेलनेमुळे येणारी विघ्ने. बाबांनी भिक्षा मागून लोकांच्या पंचसुनादी पातकांचा नाश करणे आणि भक्त तरखडांच्या कथांचे वर्णन. मूळ पोथीत या अध्यायाच्या शेवटी अध्यायाचा विषय दिलेला नाही, चुकून राहून गेलेला दिसतो, म्हणून मी आपल्या बुद्धीने वरचा विषय दर्शविला आहे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. आता पूर्वी सांगितलेल्या कथांच्या अनुसंधानाने बाबांची आज्ञा न होता भक्त आपल्या ठिकाणी परत गेले तर वाटेत त्यांना कसा त्रास होत असे, तसेच भक्तांच्या कल्याणासाठी पंचसूना वगैरे पातकांची म्हणजे दळण कांडण चूल पेटविणे, पाणी भरणे आणि सारवणे इत्यादी नित्यगृह कृत्ये करीत असताना दैव योगाने घडणाऱ्या जीवांच्या हिंसेची पातके निवृत्ती करण्याकरिता बाबांनी जे भिक्षा मागण्याचे व्रत देह त्यागापर्यंत धारण केले होते, तसेच ब्रह्मदेवापासून ते स्थावर म्हणजे न हलू चालू शकणाऱ्या निर्जीव वस्तूंपर्यंत गुंफून किंवा व्यापून राहणारे श्री साई कृपावंत होऊन सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर आहे हे कसे मानत बिंबवित असत, हे सर्व मी वर्णन करेन. सर्व श्रोत्यांना माझ्या निरूपणाकडे लक्ष देण्याची विनंती मी करतो. या कथा जर त्यांना आदर्शपूर्वक ऐकल्या तर त्यांचे कल्याण होईल. शिर्डीच्या यात्रेचे हे एक वैशिष्ट्य आहे की बाबांची आज्ञा झाल्याशिवाय यात्रेकरू जर परत गेला तर तो विघ्नांना आमंत्रण करीत असे. तसेच एकदा बाबांची परत जाण्याची आज्ञा झाली असता जर शिर्डीत तो एक क्षणही राहिला तरीही विघ्न डोक्यावर लगेच बसत असे. याचा सर्वांना अनुभव आहेच. आज्ञेबाहेर जे जे वागली त्यांचे वाटेत हाल झाले, कित्येकांना तर चोरांनी लुटले आणि जन्मभर आठवण राहिली. भाकर तुकडा खाऊन जा असे सांगून जे उपाशीच घाईने निघाले त्यांना गाडी तर मिळालीच नाही, उलटे ते उपाशी रखडलेले अनेक भक्तांना पाहिलेले आहे. एकदा तात्या कोळते पाटील कोपर गावाला चालले होते. तेथे आठवड्याचा बाजार होता. ते टांगा भरून उभ्या मशिदीत आले. उभा करून मशिदीत आले. बाबांचे दर्शन घेतले आणि येतो म्हणून पायांना नमस्कार केला. अशा प्रकारे आज्ञा घेण्याचे नुसते सोंग केले. भक्त आज्ञा घेण्याकरिता टाळटाळ करतात, पण बाबांना वेळ अवेळ कळत असते. तात्याला असा अधीर झालेला पाहून बाबा म्हणाले, थोडा थांब, बाजार राहू दे, मग होईल, गावाबाहेर जाऊ नकोस. नंतर तात्या फार आग्रह पाहून शाम्याला बरोबर घेऊन जा असे ते म्हणाले. परंतु शाम्याचे काय काम आहे असे म्हणून तात्यांनी बाबांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले आणि टांग्यातच जाऊन बसले व बाजारात जाण्यास निघाले. 2 घोड्यात एक फार चपळ होता. त्याला 300 रुपयाचे पाळबळ होते. मोठी किंमत देऊन विकत घेतलेला होता. साऊळ विहीर जवळ येताच तो अति उच्छृंखल धावू लागला. कधी चाबूक फटका न खाणारा बाजाराला अगदी थोड्या वेळात पोहोचला. तो घोडा पडला आणि गाडीत एकाएकी धक्का बसून तात्याच्या कमरेत लटका बसला. कुठला बाजार आणि कुठला काय? तात्यांना साई माऊली आठवली आणि मनात म्हणाले, वेळेवर बाबांचे ऐकले असते तर हे संकट टळले असते. असो, झाल्या गेल्या गोष्टी, आता उपाय नाही. असेच आणखी एकदा घडले. तात्या कोल्हार गावाकडे निघाले. टांगा जोडून बाबांना विचारण्यासाठी आले. बाबांच्या चरणांना वंदन केले आणि आता जाऊन येतो म्हणाले. पूर्णपणे बाबांची संमती मिळाली नव्हती तरी तात्या तसेच निघाले. तेव्हा पुढे काय घडले ते पहा, ते आता ऐका. आधीच तो टांगा जोराने धावणारा अनावर होऊन बेफाम भरधाव पळाला.
वाटेतले खाच खळगे मुळीच पाहत नव्हता. जीवावर प्रसंग ओढावला होता, परंतु साईकृपेने टळला. टांगा बावळीच्या झाडावर आदळला. बरे झाले, तेथेच मोडला आणि पुढचा धोका टळला. असाच एक मुंबईचा मोठा इंग्रज गृहस्थ मनात काही हेतू धरून साईबाबांच्या दर्शनात शिर्डीत आला. चांदोरकरांच्या वैशिल्याने माधवरावांना त्यांनी पत्र टाकलेले होते. शिर्डीत आल्यावर त्याने एक तंबू मागून घेतला आणि त्याची राहण्याची सोय सुखाची झाली. बाबांच्या इच्छेविरुद्ध कोणी म्हणेल की मी मशिदीत वर चढून जाईन किंवा दर्शन घेऊन मन मानेल तेव्हा परत जाईल, हे अशक्य असल्याचे सगळीकडे प्रसिद्ध होते. त्या गृहस्थाने मशिदीत वर चढण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केला, पण तो वाया गेला. तो पाहून मनात निराश झाला. त्याच्या मनात इच्छा होती की आपण मशिदीत वर जाऊन गुडघे टेकून बाबांना वंदन करावे आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेऊन जवळ बसावे, परंतु बाबा त्याला आपल्यापाशी मशीद बसायला येऊ देत नव्हते. त्याने खालीच सभा मंडपात असावे, वाटेल तर तेथेच बसावे, तेथूनच दर्शन घ्यावे, परंतु वर त्याला येऊ देऊ नये. असो, पुढे तो जायला निघाला आणि अंगणात निरोप घ्यायला आला तेव्हा बाबा त्याला म्हणाले, जाशील उद्या, इतकी घाई कशासाठी? लोकांनी त्याला खूप सांगितले, नाना प्रकारांनी विनविले, परवानगी नसता जे गेले ते फार पश्चाताप पावले असेही सांगितले. होणाऱ्या पुढे काही चालत नाही. त्याच्या मनाला ते पटत नाही आणि तो परवानगी शिवाय निघाला आणि रस्त्यातच त्याचे हाल झाले. टांगा आधी नीट चालला, पण पुढे घोड्यांनी वाट सोडली. साऊळ विहीर मात्र ओलांडली. तो पुढे बायसिकल आली. टांगा एकाएकी चमकला. गृहस्थ टांग्यामागे बसला होता. त्याला तोल जाऊन तो एकीकडे झुकला आणि मग रस्त्यावर पालथा पडला. गृहस्थ घसरत घसरत गेला. लोकांनी मोठ्या प्रयत्नांनी टांगा थांबविला. त्याला टांग्यात उचलून बसविला आणि टांगा पुढे हाकलला. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे आणि जिकडे कोपरगावचे हॉस्पिटल होते तिकडे टांगा वळविला. असो, तेथे तो गृहस्थ पश्चातापाने दुःखी होऊन आज्ञाभंगाच्या प्रायश्चित्ताचे भोग भोगीत काही दिवस पडला होता. असो, लोकांना असंख्य अनुभव आले. ते मनात सहज शंकू लागले आणि बाबांची आज्ञा पाळून मोकळे होऊ लागले. आज्ञा न पाळण्याची कोणाला किंमत झाली नाही. कोणाच्या गाडीचे चाक निसटले, कोणाचे घोडे थकले व गाड्या चुकून उपाशी राहिले, तर कित्येक चुरमुरे फांकीत बसले. तीच ज्यांनी आदरपूर्वक आज्ञा पाळली त्यांना भलत्या वेळी सुद्धा गाडी गाठली आणि मुसाफिरही सुखाची होऊन जन्मभर आठवण राहिली. कोणाच्या मनात शंका येईल की वर्षानुवर्षे भिक्षा मागण्याची बाबांना का बरी आवड होती, तर त्या शंकेचे निरसन आता ऐका. बाबांची वागणूक व राहणी पाहिली तर त्यांना भिक्षा मागणे योग्य होते. तसे करून लोकांना गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पाळण्याचा आनंद देऊन त्याचे हित ते साधत असत. काय, वाचा, चित्त व वित्त हे सर्व साईचरणी समर्पित करणारा एकनिष्ठ भक्त बाबांना फार आवडत असतो. गृहस्थाश्रमीच्या घरात जे जे अन्न शिजवले जाते त्या अन्नाची घरातील मुख्य पुरुषाने संन्यासी व ब्रह्मचारी यांच्या प्रित्यर्थ आधी अग्नी आहुती द्यायची असते, अथवा प्रत्यक्ष हजर असल्यास त्यांना आदराने खाऊ घालायचे असते. त्यांना आधी आहुती न देता जर गृहस्थाने भोजन केले तर त्याला कायिक, वाचिक व मानसिक शुद्धीसाठी चंद्रायण व्रत म्हणजे रोजच्या खाण्याच्या अन्नाचे घास चंद्राच्या वृद्धी क्षयाप्रमाणे जात जास्त कमी ठरविले जातात, असे एक प्रायश्चित घेण्याचे व्रत करावे लागते, असा शास्त्राचा नियम आहे. संन्यासी व ब्रह्मचारी यांना अन्न शिजवण्याची किंवा स्वयंपाक करण्याची मनाई आहे. ते जर तसे करू लागले तर त्यांच्या माथी सुद्धा चंद्रायण व्रत निश्चितपणे येऊन पडेल. म्हणून त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था शास्त्राने गृहस्थाश्रमी लोकांवर सोपविलेली आहे. संन्यासी कधीही काम धंदा करीत नसतात. बाबा तर गृहस्थाश्रमी होते व वानप्रस्थाश्रमी देखील नव्हते. ते केवळ बालपणापासून सर्वस्वाचा त्याग केलेले ब्रह्मचारी होते. म्हणून भिक्षा मागणे त्यांना अगदी योग्य होते. अखिल विश्व माझे घर आहे, मीच वासुदेव विश्वंभर आहे,
मीच अविनाशी परब्रह्म आहे असे ज्याला ज्ञान झाले आहे व मनाचा पक्का निश्चय झालेला आहे, त्याला विश्व हे आपले कुटुंब समजणाऱ्या भिक्षेच्या अन्नाचा पूर्ण अधिकार असतो. नाहीतर इतरांचे कुचेष्टेचे प्रकार चव्हाट्यावर पहावे. आधी माणसाने पुत्रेषणा म्हणजे मुलबाळ होऊन संसार थाटण्याची इच्छा सोडावी, नंतर वित्तेषणा पैसे कमवण्याची लोभ सोडावा, आणि लोकेषणा म्हणजे जगात मानपान मिळवण्याचा आकांक्षा सोडाव्यात. ज्याने या तिन्ही आकांक्षा अशा आकांक्षा निश्चितपणे सोडल्या असतील त्यानेच भिक्षान्न खाण्याचे मनात आणावे. नाहीतर भिक्षापात्र अवलंबणे जळो जिले लाजीरवाणे हे तुकाराम महाराजाचे गाणे अर्थहीन व सारहीन होईल. साई समर्थ हे महान सिद्ध पुरुष असल्याचे सर्व महान मोठ्यांनी माहित होते, परंतु आम्हीच सदा संसारिक आशा अपेक्षांनी जखडलेलो असल्याने त्यांच्या पवित्र चरणी आसक्त होत नसतो. 5 प्रकारचे महायज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे वेद पुराणांचे यांचे पठण. देवयज्ञ म्हणजे स्वाहाकाराने देवांना आहुती देणे. पितृयज्ञ म्हणजे साधकाराने पितरांना आहुती देणे. भूतयज्ञ म्हणजे भूतांना बलिदान व कुमी कीटक पशु पक्षी यांच्याकरिता घास काढून ठेवणे. आणि मनुष्य यज्ञ म्हणजे अतिथींना भोजन देणे. केल्याशिवाय गृहस्थाश्रमाची माणसाची जी निंद्य म्हणजे शास्त्राने निषिद्ध ठरविलेले जेवण ते शिर्डीत रोज साईबाबा स्वतः पवित्र करवून घेत असत. ते दररोज 5 घरी भिक्षेस जाऊन त्यांना अतिथी यज्ञाची आठवण करून देत असत. अशा प्रकारे भाग्यवान गृहस्थ घरी बसून हा लाभ घेत असत. हे 5 महायज्ञ करून राहिलेले अन्न ते खातात. त्यांच्या पंचसूना नावाने प्रसिद्ध असलेल्या अजाणतेपणी घडणाऱ्या समजण्यास कठीण पापांचा नाश होतो. कंडणी म्हणजे उखळीत घालून कुटणे किंवा सडणे. चुली किंवा चूल पेटवणे. पेशणी किंवा जात्यात घालून दळणे. कुंभी म्हणजे पाणी भरणे. आणि मार्जनी म्हणजे शेणाने सारवणे. ही 5 पातके पंचसुना या नावाने प्रसिद्ध आहेत. उखळीत धान्याचे दाणे घालून वर मुसळाचे धाव घालतात आणि तूस कोंडा काढून टाकतात. अशा वेळी अजाणता जीव मारले जातात. पण हा प्रयोग केल्याशिवाय धान्य शिजत नाही, म्हणून पंचसुतांनी हे सर्वात पहिले कंडणी नावाचे पाप होय. चुलीत जळाऊ लाकडे लावतात आणि अन्न शिजवतात. तेही जीवांची हत्या घडते. त्याला चुल्ली हे दुसरे पाप म्हणतात. जाते किंवा जातणी म्हणून कोणी धान्याचे पीठ करतात व नकळत जीवांचा नाश होतो, त्याला पेशणी हे नाव आहे. वापी कूप म्हणजे विहीर किंवा तडाग. तळे यातून घडे भरून पुरुष व स्त्रिया पाणी आणतात आणि धुणी धुतात, तेव्हा असंख्य प्राणी मरतात. घडा स्वच्छ व्हावा म्हणून हाताने माती किंवा राख चोपडून तो घासतात, तेव्हाही इच्छा नसताना जी हत्या घडते ते 4थे पाप उदकुंभी होय. तसेच थंड किंवा गरम पाण्याने स्नान करताना किंवा केर काढताना आणि शेण मातीने जमीन सारवताना भयंकर जीवहत्या घडते, त्याला मार्जनी असे नाव आहे. या 5 प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गृहस्थाने पंचमहायज्ञे विधीपूर्वक आचरली तर त्या पंचसूना पातकांचा क्षय होतो आणि गृहस्थाला चित्तशुद्धी लाभते. चित्तशुद्धीच्याच प्रभावाने पवित्र व शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानंतर त्या भाग्यवान गृहस्थाला फलदायक असा कायमचा मोक्ष प्राप्त होतो. असो, या साईंच्या भिक्षा मागण्याचा व्रताबद्दल लिहिता लिहिता ग्रंथ वाढत गेला. आता एक खरी घडलेली गोष्ट ऐका, म्हणजे हा अध्याय मी समाप्त करेल. मनात मात्र प्रेम असले पाहिजे. मग कोणीही काहीही धाडले आणि आणणाऱ्याला व्यक्तीला त्याचा विसर पडला तर बाबा ते स्वतःहून न विसरता मागून घेत असत. भाजी भाकर असो की पेढा असो, भक्तिभाव गाढ असला पाहिजे. असा न डगमगणारा भक्त भेटला की साईबाबांना प्रेमाचा पूर येत असे. ही एक प्रेमळ भक्ताची कथा आहे. ती ऐकून श्रोत्यांना आनंद होईल.
कोणीही हाती घेतलेल्या कामात चूक केली तर बाबा त्याला नीट मार्गाला लावित असत. ही बाबांची गोड शिक्षण पद्धती भक्तांना योग्य येळी जागे करीत असे. याचा ज्यांना अनुभव येतो त्याचे भाग्य धन्य होय. त्यांना वर्णन न करता येणाऱ्यासारखे आनंद प्राप्त होत असे. रामचंद्र नावाचे एक गृहस्थ, ज्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम होते व ज्यांचे आडनाव तरखड होते व ज्यांचे साई हेच विश्रांतीचे स्थान होते, परंतु ज्यांना बाबांसाहेब तरखड याच्या नावाने नेहमी हाक मारली जात असत होती, त्यांच्याकरिता ही पोथी आपण पुढे चालवू याशिवाय दुसरी पोथी चालवायला आपल्याला कारण नाही. साई प्रेम उसळून येऊन तरखंडाचे हृदय काठोकाठ भरून गेले पाहिजे. ते आपले अनुभव सांगू लागले आणि ते ऐकायला फार आनंद वाटत असे. काय त्यांच्या भक्तीची थोरवी! पदोपदी घडलेल्या साईबाबांच्या एकामागून एक ताज्या अनुभवांची सुंदर हावभाव करून ते वर्णन करीत असत. बाबासाहेबांची भक्ती अजोड होती. त्यांच्या घरी चंदनाच्या छानदार भव्य देव्हाऱ्यात 3 वेळा पूजा करण्यासाठी श्री साईबाबांचे कागदावर रेखाटलेले चित्र होते. तरखड मोठे भाग्यवान होते. त्यांच्या पोटी मुलगाही भक्ती करणारा लाभला. साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तो अन्नाचा घासही घेत नव्हता. पहाटे हा तात्या नित्यक्रम कंटाळा न करता सतत चालला असता त्याचे परिश्रम सफल होऊन त्याला एक अजोड अनुभव आला. त्याची आई देखील साईची परमभक्त होती. ती शिर्डीला जाण्यासाठी उत्सुक झाली होती. तिला वाटत होते की आपण शिर्डीला जावे, समर्थ दर्शन घ्यावे आणि तेथेच काही दिवस राहून बाबांच्या चरणांची प्रत्यक्ष सेवा करावी. वडिलांची इच्छा होती की मुलानेही तिच्या बरोबर जावे, परंतु मुलाचे जाण्यासाठी मन नव्हते. माझ्या मागे घरात नियमितपणे पूजा कोण करेल ही त्याला चिंता होती. वडील प्रार्थना समाजिष्ट देवांची मूर्ती पूजा अर्चना करून भक्ती करण्यात विश्वास नसलेल्या मंडळाचे सदस्य होते. त्यांना मूर्ती पूजेचे कष्ट देणे कसे इष्ट होईल असे कोडे त्याला पडले होते. ती आपण शिर्डीला जावे अशी वडिलांचे उत्सुक मन पाहून त्या मुलाने प्रेमपूर्वक वडिलांना काय विनंती केली ते ऐका. साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कोणीही अन्न खाणार नाही हे मान्य केल्याशिवाय माझे शिर्डीला जाणे निश्चितपणे शक्य नाही. मुलाचे हे नित्याचे व्रत वडिलांना आधीच माहित होते. ते म्हणाले, तू जा, मी रोज नैवेद्य दाखवेल, तू निश्चिंत राहा. साईबाबांना अन्न समर्पण केल्याशिवाय कोणीही अन्नाचा घास घेणार नाही. हा माझा शब्द खरा मान, शंका धरू नको, तू स्वस्थ मनाने जा. असे आश्वासन मिळाल्यावर मुलगा शिर्डीत गेला आणि दुसरे दिवस उजाडल्यावर तरखड स्वतः पूजा करू लागले. दुसऱ्या दिवशी पूजेच्या सुरुवातीलाच बाबासाहेब तरखडांनी साईबाबांच्या छबीसमोर लोटांगण घालून प्रार्थना केली. मुलगा जशी पूजा करीत होता तशाच माझ्याकडून सेवा होऊ द्या. नुसती कोरडी कारवाई नसावी. माझ्या हृदयात प्रेमाचा पाझर फुटू द्या. मग रोज पहाटे ब्रह्ममुहूर्ती म्हणजे 4 घटका म्हणजे 1.5 तास रात्री पासून सूर्योदयाच्या पूर्वीच्या 2 घटका म्हणजे पाऊण तासापर्यंत हा काळ ईश्वरपासनेला फार योग्य असतो असे शास्त्रात सांगितले आहे. मग रोज पहाटे ब्रह्ममुहूर्ती स्नान करून तरखड प्रार्थना पूर्वक नैवेद्यासमोर पूजा करू लागले. नैवेद्यासाठी बाबासाहेब नेमाने खडी साखर अर्पण करीत असत. असा नेम बरेच दिवस चालला, परंतु त्या दिवशी त्यात व्यत्यय आला. तरखडांचे मन व्यवसायात गुंतले होते. त्यांना आठवण राहिली नाही की एके दिवशी नैवेद्य दाखवल्याशिवाय सर्वांचे जेवण होऊन गेले. एक मोठा गिरणीवर तरखड साहेब मुख्य अधिकारी होते. त्यासाठी त्यांना नेहमी भल्या पहाटे घराबाहेर पडावे लागत असत. पुढे मग दुपारी बाहेरून परत आल्यावर जेवायला त्यांना नेहमी बसल्यावर आधी नैवेद्य दाखविलेल्या खडी साखराचा प्रसाद त्यांना मिळत असे. असा नियम चालत असताना त्या दिवशी त्यांच्या बुद्धीला विसर पडला आणि साखरेचा नैवेद्य राहून जेवायच्या वेळी प्रसाद मिळाला नाही. भोजन करायला बसताना स्वयंपाकीन बाई दररोज प्रसादासाठी थोडी खडी साखर ताटात वाढत असे. जणू काही तीच अन्न शुद्धी होती. परंतु त्या दिवशी पूजेच्या वेळी काहीतरी घाई होऊन साखरेचा नैवेद्य राहून गेला होता, म्हणून प्रसाद नेहमीप्रमाणे ताटाला पडला नाही. त्याच वेळी तरखड ताटावरून उठले आणि पश्चातापयुक्त होऊन साईबाबांच्या छबी पुढे नमस्कार करून अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले, बाबा, ही काय माया दाखवली? मला कसा विसर पडला? माझ्याकडून शेवटी
कवाईतच घडविली. आता कृपा करून अगोदर मला क्षमा करा. ही नुसती भूल नव्हे तर हे मोठे महापाप आहे. मला मोठा पश्चाताप झाला आहे. मी चुकलो, मी निर्लज्ज आहे. महाराज, माझ्यावर आता कृपा करावी. असे म्हणून तरखंडांनी छबी पुढे लोटांगण घातले. त्याचे अंतःकरण खेदपूर्वक गहीवरून ते पुन्हा म्हणाले, हे दयेच्या सागरा साई महाराजा, माझ्यावर दया करा. असे बोलून व अति लाचार होऊन तरखंडांनी मुलाला पत्र धाडले की माझ्या हातून मोठी चूक झालेली आहे, म्हणून मला क्षमा कर अशी साईबाबांना प्रार्थना करावी. या अनन्यपणे शरण आलेल्या दया करा असे म्हणून त्यांच्या पाशी करुणेची भीक मागावी आणि या दीन दासाकरिता अभय हस्त व अभय वचन मागावे. वांद्रे गावी हा प्रकार व शिर्डी 100 कोस दूर, तरी त्याच वेळी तेथे खबर पोहोचली. तेथे बाबांच्या तोंडातून काही शब्द निघाले ते ऐका आणि देश काळ यांच्या अडथळ्याविषयीचे भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान साईबाबा महाराजांना होते, त्याचे प्रत्यक्ष प्रमाण पहा. इकडे मुलगा शिर्डीत असताना त्याच दिवशी साईबाबांना वंदन करून जात त्याच वेळी जी गोष्ट घडली ती श्रोत्यांनी समाधानपूर्वक ऐकावी. मुलगा मोठ्या आनंदाने आई बरोबर बाबांच्या चरणांना नमस्कार करीत असताना ते आईला उद्देशून जे म्हणाले ते ऐकून तो फार आश्चर्यचकित झाला. काय करावे आई, रोजच्या प्रमाणे मी आज वांद्र्याला गेलो, पण खायला किंवा प्यायला पेज म्हणजे कांजी कण्या शिजवून पातळ पिण्या जोगे केलेले पेय नव्हते. मला उपाशी परत यावे लागले. स्नेह संबंध कसा होतो पहा. दार जरी बंद होते तरी मी मनसोक्त आत शिरलो. मला कोण अडवू शकेल. घरी मालक मिळाला नाही. माझ्या पोटातील आतडी फार कळवळली. भर दुपारी अन्नाशिवाय तसाच मी माघारी परतलो. बाबांचे असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मुलाने ताबडतोब ओळखले की आपले वडील बहुतेक विसरले आणि नैवेद्य दाखवणे चुकले. मग मुलगा बाबांना विनंती करू लागला की मला घरी परत जाऊ द्या, परंतु बाबांनी त्याला जाऊ दिले नाही आणि तेथेच त्यांच्याकडून पूजा करवून घेतली. त्याच दिवशी मुलांनी शिर्डीहून सविस्तर पत्र लिहून धाडले. ते वाचून पाहत वडिलांचे मन विरघळून गेले. वांद्र्याचे ते पत्रही शिर्डीला पोहोचले आणि मुलाला आश्चर्य वाटले. त्याच्याही डोळ्यात अश्रूंची दाटी होऊन ते बाहेर वाहायला लागले. पहा कसा हा साईंचा खेळ. प्रेमाने हृदय उचंबळून नाही का येणार. असा कोण निर्दय माणूस असेल की ज्याचे अंतःकरण हे ऐकून कळवळणार नाही. याच मुलाची प्रेमळ आई एकदा शिर्डीत असताना साईबाबांनी तिच्यावर एक अनुग्रह केला ते नवल आता ऐका. तेथे भोजन गृहात ताट वाढून जेवण्याची तयारी झाली असताना दुपारी दारात एक भुकेला कुत्रा येऊन उभा राहिला. त्या बाईने ताटात जी भाकर होती त्यातील चटकोर भाकर त्याला खायला घातली. तेवढ्या चिखलात माखलेला व भुकेने पिडलेला एक डुक्करही तेथे येऊन पोहोचला. ही गोष्ट स्वाभाविकपणे सहज घडली. ती बाईच्या ध्यानीमनी राहिले नाही, परंतु दुपारी साईबाबांनी ते आपणहून काढली. दुपारी भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे बाई दूर मशिदीत येऊन बसल्यावर बाबा तिला कौतुकाने म्हणाले, आई, आज तू मला जेवू घातलेस त्यामुळे अगदी गळ्यापर्यंत पोट भरले. हे प्राण भुकेने व्याकुळ झाले होते. अगं, तू ते तृप्त केलेस. असेच नेहमी करीत जावे, हेच खरे कामास येईल. मशिदीत बसून मी खोटे बोलेल असे अगदी खरोखर कधीच घडणार नाही. अशीच माझी दया जाणावी. भुकेलेल्या भाकर आधी द्यावी, आपल्या पोटी नंतर खावी. मनात हे नीट लक्षात ठेवावे. साई समर्थ हे काय बोलले याचा अर्थ बाईला नीट कळेना. ती मनात म्हणाली, या म्हणण्याचे तात्पर्य काय असावे. बाबांचे बोलणे कधी उगीच नसते. नंतर ती मोठ्याने बाबांना म्हणाली, बाबा, मी तुम्हाला जेवण वाढेल असे माझ्याकडून कसे घडेल. मी दुसऱ्यांवर अवलंबून असते आणि पैसे देऊन मिळेल ते खात असते. त्यावर बाबा उत्तर दिले, ती प्रेमाची भाकर खाऊन मी अगदी तृप्त झालो आहे आणि अजून मला ढेकर येत आहे. तू जेवायला बसली असताना पोटी भुकेने व्याकुळ झालेल्या व दाराशी अचानक आलेल्या ज्या कुत्र्याला तू पाहिलेस त्याच्याशी माझी एकात्मता आहे. तसेच चिखलाने सर्व अंग माखलेला भुकेने व्याकुळ झालेला डुक्करही जो तू पाहिल्यास त्याच्याशी देखील माझी एकात्मता आहे. बाबांनी म्हटलेले हे शब्द ऐकून बाईला मनात आश्चर्य वाटले आणि ती मनात विचार करू लागली, ही कुत्रे डुकरे मांजरी वगैरे फिरतात ती सगळी बाबांचीच काय. तिच्या या विचाराला जणू काय पुष्टी देण्यासाठी बाबा म्हणाले, कधी मी श्वान, कधी सुक्कर, कधी मी गाई, कधी मांजर, कधी मुंगी, कधी
माशी, जलचर अशा रूपाने जगात भटकत असतो. सर्व प्राण्यांमध्ये जो मला पाहतो तोच मला आवडतो हे लक्षात असू दे आणि भेद बुद्धी सोडून माझी भक्ती करीत जा. बाबांचे हे शब्द म्हणजे परमश्रेष्ठ अमृतच होत. ते ऐकून बाईला गहिवरून आले. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि कंठ दाटून आला. अशी आणखी एक बाईंची प्रेमरसाची व साईबाबांच्या भक्तीची एकात्मता असल्याची एक सुंदर कथा आहे. एकदा वांद्रेचे पुरंदर नावाचे एक भक्त शिर्डीला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या बरोबर या बाईंचे प्रेमपूर्वक वांगी देऊन त्यांच्या कुटुंबाला म्हणजे त्यांच्या पत्नीला विनंती केली की एका वांग्याचे भरीत व दुसऱ्याच्या खरपूस काचच्या म्हणजे तळलेला काप करून बाबांना भरपूर वाढावा. त्या बाईंनी बरे म्हणून ती घेतली आणि शिर्डीला गेल्यावर आरती नंतर बाबांच्या भोजनाच्या वेळी भरीत घेऊन गेली. नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवून ताट ठेवून ती निघून गेली. नंतर सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा जेवायला बसले. भरिताची चव चाखल्यावर बाबांना ते रुचकर लागले आणि त्यांनी ते सर्वांना वाढले. नंतर त्यांच्या मनाला काचऱ्या खाव्याशा वाटल्या आणि त्या आता आणा असे ते म्हणाले. भक्तांना काय करावे ते समजेना. त्यांनी राधाकृष्ण बाईला निरोप धाडला की बाबांच्या काचऱ्यांवर मन गेले आहे आणि ते जेवणासाठी थांबले आहे. वांग्याचा हा मोसम नाही तर मग ते कुठे मिळतील. मग पुरंदरे कुटुंबाचा व भरिताचा शोध सुरू झाला. तिने आणलेल्या ताटात भरीत होते तेव्हा तिच्या समानात कदाचित वांगी असतील असे वाटले. म्हणून तिच्याकडे तपास करता बाबांच्या कचऱ्या मागण्याचा खरा अर्थ कळला आणि बाबांचे त्याकरिता एवढे प्रेम का होते तेही सर्वांना कळून चुकले. बाई म्हणाली, एका वांग्याचे भरीत झाले आणि ते दुपारी बाबांना अर्पण झाले. मागाहून कचऱ्या नेईन म्हटले आणि त्यासाठी चिरले. पुढे ही वांग्याची सुरुवातपासूनची गोष्ट सर्वांना हळूहळू कळली आणि साईबाबांच्या व्यापकतेची पाहून जो तो आश्चर्य करू लागला. आणखी एकदा आसन 1915 साली डिसेंबर महिन्यात याच बाईंनी मोठ्या प्रेमाने बाबांना एक पेढा पाठविला होता. बाळाराम मानकर परलोकवासी झाल्यामुळे त्यांचे क्रियाकर्म वगैरे करण्यासाठी त्यांचा मुलगा शिर्डीला जायचे होते म्हणून तो तरखंडाकडे जातो म्हणून सांगायला आला. तरखंडाच्या कुटुंबाच्या मनात त्या मुलाबरोबर बाबांसाठी काहीतरी पाठवावे असे आले. पाहू जाता पेढ्याशिवाय घरात दुसरे काही नव्हते. तोही पेढा आधी निवेदित म्हणजे नैवेद्याला दाखविलेला होता. मुलाला जाण्याची घाई होती. शिवाय तो मुलगा सुतकी म्हणजे निधन झालेल्या माणसाच्या घराण्याचा विटाळेमुळे अपवित्र होता. शिलकेतला पेढाही उष्टाच होता. दुसरा इलाज नसल्याने शेवटी तोच त्या बाईने त्या मुलाबरोबर बाबांना अर्पण करण्यासाठी दिला आणि म्हणाली, दुसरे घरात काही नाही, हाच आता घेऊन जा आणि बाबांना प्रेमपूर्वक दे, ते आवडीने खातील. गोविंदजीने त्या मुलाचे नाव तो पेढा नेला. परंतु जेव्हा बाबांच्या दर्शनाला गेला तेव्हा तो विसरला आणि पेढा मुक्कामावरच राहिला. पण बाबांनी धीर धरला. पुन्हा जेव्हा तिसऱ्या प्रहरी मुलगा दरबारात आला तेव्हा पूर्वीप्रमाणे विसरला आणि मशिदीत रिकाम्या हाताने आला. बाबांनी त्याला, माझ्यासाठी तू काय आणलेस असे म्हणून विचारून पाहिले. त्यावर तो म्हणाला, काही नाही असा म्हणाला. तेव्हा बाबा त्याला थोडीशी आठवण करून दिली. तुझ्या बरोबर कोणी काही वस्तू माझ्यासाठी दिली नाही का? तरी मुलगा नाही म्हणाला. मग मात्र साई समर्थांनी त्याला स्पष्ट प्रश्न केला, अरे घरातून निघते वेळी तुझ्या जवळ आईने पुळे व पूर्व खाऊ नव्हता का दिला? तेव्हा मात्र त्याला आठवण झाली आणि असा कसा मी विसरलो म्हणून फार लाजला. खाली मान घालून बाबांची क्षमा मागून चरण वंदन करून धावत मुक्कामावर गेला आणि पेढा आणून बाबांना दिला. हाती पडताच बाबांना तो तोंडात टाकला आणि आईच्या भक्तीचे समाधान केले. असा हा महानुभव जशी ज्याच्या मनात भावना असेल तसा त्याला अनुभव देऊन भक्तांचा गौरव वाढवितो. पहा मागील अध्याय 3 मधील बाबांचे बोल. हरी निज भक्तांचा केला भळ्या भोळीचा भुकेला, प्रेमा लागी समूळ विकला सदा हटेला दांबिका. तसेच गीता अध्याय 9 मधील श्री कृष्ण भगवानांचे वचन, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति तदहम भक्त्युप
पहृत्यमश्रामि प्रयत्ना मनम. जो कोणी मला पान, फूल, फळ किंवा पाणी देखील भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त मनुष्याच्या भेटीचा मी मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो. या कथांचे आणखी एक रहस्य की प्रत्येक प्राणी मात्र सदा ईश्वर पाहावा हे सर्व शास्त्रांना मान्य आहे. हाच येथील सिद्धांत आहे. यो मा पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यति स च मे न प्रणश्यति. म्हणजेच जो मला सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रांमध्ये पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना माझ्या ठिकाणी पाहतो, त्याला मी नाहीसा होत नाही आणि मला तो नाहीसा होत नाही. सर्वभूत स्थितम यो मा भजत्येकत्वमास्थितम सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. जो योगी सर्व भूतात असणाऱ्या मला अभेद बुद्धीने भजतो, तो कसाही वर्तत असला तरी तो माझ्या ठिकाणी राहतो. आता पुढील अध्यायात बाबांची राहणी, बाबा कोठे व कसे झोपत वगैरे कळून येईल, तरी श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. हेमाड साईंच्या चरणी शरण आला आहे. श्रोत्यांनी सांगितलेल्या कथांचे आवडीने मनन व निदिध्यासन म्हणजे पुन्हा पुन्हा खोल विचार करावे, म्हणजे कल्याण होईल. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा आज्ञा अवज्ञा विघ्नम भैक्षक वृत्यम पंचसुनादी पातकक्षालम नरम तथा भक्त तरखड कथा निरूपणम नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.